काळ कच्चं ठेवतो. काळाचा सदुपयोग करा, जीवन सगळ्यात मोठं होईल. काळाचा दुरुपयोग करा, जीवन बर्बाद होईल. व्यापारी माणसाची कमाल आहे. सकाळी 10ला दुकान उघडतात, रात्री 10 पर्यंत 12 तास दुकानावर बसतात. 12 तास. आणि मग जाऊन त्यांच्या गल्ल्यामध्ये पैसा येतो. याला म्हणतात काळ कुठं वापरला त्याचा उपयोग आहे हा. अभ्यास करणारा 12-12 तास एक दिवस नाही करता, 10-5 वर्ष 12-12 तास अभ्यास करतो. तो काळ पिकतो त्याचा, तो काळ दान करतो त्याला. वर्तमान काळातली मुलं पहा, चावडीवर उभं राहतात, कॉलेजच्या दरवाजावर उभं राहतात, तोंडामध्ये गुटखा खातात. काळ आत्ता चांगला आहे, शरीर तरुण आहे, काळाने त्याला तरुण केलेलं आहे. काळाचा दुरुपयोग करा, बरं वाटतं. माझा बोलण्याचा अर्थ लक्षात ठेवा. पण पुढचं आयुष्य बर्बाद होतं. काही जीवनामध्ये मिळत, जसे जन्माला आले तसे मरतात. एक म्हातारा माणूस होता. त्या काळात रामायणाची सिरियल चालू होती. मी एका ठिकाणी बसलो होतो आणि मुलं रामायण पाहत होते. माझा मुद्दा कळून घ्या. मुलं रामायण पाहत होते. जे म्हातारं होतं ना, ते पीत आलं होतं रामायणाच्या काळामध्ये, पोराला शोधत. मुलं रामायण पाहत होते. त्यांनी पाहिलं काय चाललंय रामायण. मुलं कुठे आहेत माझे, रामायण पाहतात. छान. त्यांना कळलं पाहिजे बापाला कसं सांभाळायचं. केवढा मोठा रामायणाचा अर्थ काढलाय. आणि दशरथाची अवलाद कसं सांभाळतील. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगतो, तुम्हाला माणसं कंटाळली नाही पाहिजेत. पुन्हा बोलाय, तुम्हाला माणसं कंटाळली नाही पाहिजेत. जर कंटाळत असेल तर काळाने तुमची प्रकृती तशी बनवली. काही काही माणसं आहेत, हॉटेलमध्ये गेले ना, तो गेला की हॉटेल खाली होतं. माणूसच आहेत. आणि हॉटेलमधून बाहेर येणारे पण माणसं आहेत. आमच्या गडावर काही संत आहेत, वारीला येतात. ते आले ना, आमची सगळी पोरं बाहेर जातात. आणि तो गेला की सगळे एकत्र येतात. मी एक दिवशी विचारलं, का घाबरता. काळ वाईट जातो. त्यांच्या बरोबर गंभीरतेनं प्रकरण घ्या, त्यांच्याबरोबर काळ वाईट जातो. ज्या ज्या बापांना तक्रार आहेत, माझी मुलं ऐकत नाहीत, तुमचं वागणं पहा, पोरांना दोष देऊ नका. तुम्ही नीट वागत नाहीत. तुम्ही तुमच्या मुलांना जन्म दिलाय, गुलाम म्हणून नाही जन्म दिलेला. तुम्ही चांगलं वागा, तुमच्या तीर्थ म्हणून पाय धुवून पितील पोरं. चुकीचं वागा, सोनेसहित पत्नीसहित नावं ठेवतील. आणि हे ज्ञानेश्वरीत आहेत 700 वर्षापूर्वी. आपलं वागणं, आणि का चुकतं वागणं आपलं, काळ कारणीभूत आहे. विठ्ठला विठ्ठला. काळ कारणी. मला सांगा, राजाच्या घरात जन्माला आलेली सीता, लक्षात येते, राजाच्या घरात जन्माला आलेली सीता खरंच हरिण पाहिजे का तिला. ही किती मोठी आहे, किती मोठ्याच्या घरात. जनक आली दशरथाकडे, आणि राम राजा आहेत. नवरा चांगला, सासरा चांगला, बाप चांगला. काळ बदलला, एका हरिण यांनी नाश केला. एक हरिण, फक्त इच्छा. अशी इच्छा का झाली, आजपर्यंत कोणी उत्तर देऊ शकत नाही. का सीतेला इच्छा झाली, उत्तरच नाही. काळ बदलला, कशातूनही तुम्हाला त्रास होतो. हरिणमुळं सीतेचं अपहरण होऊ शकतं. या हरणाने बऱ्याच लोकांना त्रास दिला आहे. अजून चक्कर मारतायत लोक हरणाच्या मागे. त्यांना माहीत नाही सीतेपासून हरणाला त्रास होतो. समजणाऱ्याला समजेल. विठ्ठला विठ्ठला. का दुर्बुद्धी सुचली. हा एक टप्पा. दुसरा टप्पा, या पृथ्वीवर आजपर्यंत रावणाने जसे श्लोक लिहिलेत तसे आजपर्यंत कोणी लिहिलेलं नाही. विज्ञान अजूनही म्हणतं रामाचा जन्म दाखवा, रावणाची जागा दाखवा. श्लोक हे रावणाचं व्यक्तिमत्व आहे.
तांडव स्तोत्र हे रावणाने लिहिलेले आहेत आणि पुन्हा या पृथ्वीवर त्याच्यासारखं स्तोत्र जन्माला आलेलं नाही रावणासारखं. इतका विद्वान रावण की त्याची डुप्लिकेट सुद्धा करता आली नाही श्लोकाची. आणि काय सुंदर श्लोक आहेत महाराज. तुम्हाला तो अर्थ कळत नाही, भाग्यवान आहे तुम्ही, कारण की अर्थाकडे लक्ष आहेत, खऱ्या अर्थाकडे थोडंच लक्ष आहे तुमचं. एक श्लोक रावणाचा असा आहे, कदा निलिंप निर्जरी निकुंज कोटरे वसन. भगवान महादेवाला प्रार्थना करतो रावण. रावण मग सोन्याच्या घरात राहणारा रावण सुद्धा राज्याला कंटाळतो आणि भगवान शंकराला प्रार्थना करतो, कदा निलिंप निर्जरी. देवा, माझ्या जीवनामध्ये असा कोणता दिवस भाग्याचा येईल. दिवस म्हणजे काळ, मध्ये मध्ये आठवण करून देत जाईल तुम्हाला. दिवस, काळ, वेळ याचे अर्थ एकच होतात. असा काळ कधी माझ्या जीवनामध्ये येईल जेव्हा पवित्र भागीरथी नदी, गंगा नदी वाहत असेल आणि मी पर्वताच्या गुहेत राहत असेल. सोन्याच्या घरातला रावण पर्वताच्या गुहेत राहण्याची इच्छा करतो. निलिंब निर्जरी निकुंज कोटरे वसन. आणि गंगेमध्ये उभा राहून हातामध्ये पाणी घेऊन शिरस्थ मंजली वहन, असं डोक्याजवळ अंजुळी आणून पाणी वाहत असताना शिवेती मंत्र उच्चारण. पुढचा शब्द ऐका, कदा सुखी भवाम्यहम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप करत करत मी कधी सुखी होईल अशी प्रार्थना करतात. कधी हा काळ आहे. सुखी नाही. रावणाच्या घरात राहणारा विद्वान रावण सुखी नाही आहेत, काळाचा वापर चुकीचा करतो. भगवान शंकराला प्रार्थना करतोय, कदा सुखी भवाम्यहम, मी कधी सुखी होईल. विठ्ठला विठ्ठला. सोन्याच्या घरात राहणारा रावण तो सुखी झाला नाही. तोळा 2 तोळा बोटात घालून सुख मिळेल, किती कल्पना करा ना. बहुतेक पदार्थ सुख देतात, कधीच कल्पना करू नका, त्याला दुर्बुद्धी सुचली. माझा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. रावण पहिल्यांदा ज्यावेळेस रामाच्या पुढे येतो, पहिल्यांदा रावणाचं वर्णन राम करतो. याला म्हणतात शत्रू, खानदानी शत्रू. आणि रामचंद्र प्रभू म्हणतात, एवढा देखणा रावण, एवढा मोठा रावण, का दुर्बुद्धी सुचली याला. हे रामाने रावणाचं वर्णन करावं. का दुर्बुद्धी सुचली. काळाचा दुरुपयोग. विठ्ठला विठ्ठला. काही सांगू शकत नाही तुम्ही का सुचली, अचानक का सुचली. आणि याच्या विरोधात सांगतो, जर काळ चांगला आला ना, चांगला काळ जर आला ना, तर महर्षी वाल्मिक होतो वाढल्या कोळ्याचा. संत भेटतात. काळ बदलला, आद्य कवी होतो महर्षी वाल्मिक. फक्त नारद भेटले, तो काळ. पुन्हा शब्द आहे का, तो काळ. ज्या काळात महर्षी नारद भेटले, वाढल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. काळ का भेटले. पुण्य उदयाला आलं, भाग्य उदयाला आलं, महर्षी भेटले. पुन्हा शब्द सांगतोय तुम्हाला, का काही सांगता येत नाही. जगात कुठलंही विज्ञान असो, का भेटले काहीच उत्तर नाही. संत सांगतात पुण्य उदयाला आलं, संत भेटले, सुबुद्धी सुचली, आयुष्यभर तपश्चर्या केली, हजारो ग्रंथकार झाले जगामध्ये. वाल्मिक रहसी अजरामर झाले, काळाने अजरामर केलं. एकच ग्रंथ आहे का, ग्रंथ एकच आहे वाल्मिक ऋषीचा. हजारो ग्रंथ आजही लायब्ररीमध्ये दम तोडतायत, वाचायला मनुष्य भेटत नाहीत. आणि रामायण लोकप्रिय आहे, पृथ्वीवर लोकप्रिय आहेत. काळाने दान केलं. विठ्ठल विठ्ठल.